अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामधला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि निःक्षारीकरणाचे प्रकल्प कधी सुरू होतील असा सन्मान्य सदस्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मोडक सागर, भावसा, विहार, तुळशी या धरणातनं या मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा होतो। परंतु हा पाणी पुरवठा होत असताना आपल्या पाण्याची मुंबई महानगरपालिकेची गरज आहे 4665 दशलक्ष लिटर आणि आपल्याला पाणी पुरवठा होतोय 4100 दशलक्ष लिटरचा। जवळजवळ 565 MLDची तफावत या पाण्यामध्ये आहे आणि मग ही जर तफावत दूर करायची असेल तर काहीतरी पर्याय आपल्याला शोधला पाहिजे। म्हणून मनोरी येथे 200 MLDचा निःक्षारीकरणाचा प्रकल्प हा हातामध्ये घेण्यात आलेला आहे। 6/8/2004ला ह्या निविदा मागवण्यात आलेल्या होत्या। अल्प प्रतिसाद असल्यामुळे ती निविदा रद्द झाली, परंतु नवीन निविदा करून 15/12/2025 रोजी याचा JVPR या कंपनीला कार्यादेश देण्यात आलेला आहे। या कंपनीचा इस्रायलला देखील अशा पद्धतीचा प्रोजेक्ट केलेला आहे, हा अनुभव आहे। जामनरला देखील अशा पद्धतीचा प्रकल्प सुरू केलेला आहे। याच्यामध्ये MCZMची देखील परवानगी मिळालेली आहे, CRZची देखील परवानगी मिळाली, MPCBची देखील परवानगी मिळालेली आहे, सागरी मंडळाची देखील ही परवानगी मिळालेली आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। बातमी म्हणजे थोडक्यात।